देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, जाणता राजा, माजी केंद्रीय कृषी मंत्री, राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नितीनराजे जाधव, कार्यकारी अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुका, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, माननीय सौ इंदुमतीताई जाधव, सरपंच आळसंद, सर्व सदस्य व ग्रामस्थ आळसंद. एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. कवी सौमित्र यांना सांगितलं की इतक्या वर्षामध्ये प्रथमच मी पुस्तक घेऊन भाषणाला उभा राहिलो आहे. आदरणीय हो हो तो तुमच्यासाठीच आहे साहेब, तुमचंच पुस्तक आहे ते. तुमच्याच विचाराला भगवं कवर घातलंय. हे आपण जो महाविकास आघाडीचा एक ग्रंथ निर्माण केलेला आहे, त्या ग्रंथाला भगवं कवर आपण घातलेलं आहे. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सुधीर भोंगळे आपला आभारी आहे मी, की आपण पवारसाहेबांचा विचार कसा पुढे नेत असतो आणि एकमेकाच्या रंगात कसे आपण मिसळत असतो. म्हणजे सरकार कसं चाललं आहे, बेरंग नाही आहे, अवघा रंग एकची झाला. नाही, आम्ही कुठल्या रंगाला भुलत नाही. महाराष्ट्राचा रंग आहे, महाराष्ट्र धर्माचा रंग आहे. आदरणीय या देशाचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शरद पवार साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील सगळे मान्यवर, ज्यांनी माननीय पवारसाहेबांच्या भाषणाचं अभिवाचन केलं आणि एक अभिनव कल्पना होती. मुंबईच्या महापौर समोर बसलेल्या आहेत, किशोरीताई पेडणेकर, अनेक मंत्री, साहित्यिक, लेखक, हरी नरके बसले आहेत, सुधींद्र कुलकर्णी बसलेले आहेत. सुधीर भोंगळे यांनी एक ऐतिहासिक काम करून ठेवलेलं आहे पुढल्या पिढीसाठी, आमच्या सगळ्यांसाठी. नेमकची बोलणे, आणि उत्तम असं शीर्षक आहे पुस्तकाचं. आणि हे आपण का दिलंय हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं आहे. नेमकची बोलणे हे पुस्तक आपण प्रधानमंत्री मोदी यांना पाठवायला हवं. शेवटी महाराष्ट्र हा देशाला सतत काहीतरी विचार देत असतो आणि शरद पवार साहेब सतत विचार देत असतात. त्याच्यामुळे ही जी 61 भाषणं आहेत आणि ही जी 512 असं काहीतरी मगाशी आपण आकडा दिला, ही 61 भाषणं विविध विषयांवरची, आणि 512 हा जो काय तुम्ही मगाशी 512 का तुमच्या खडकीला दारुगोळा आहे ना, आमच्याकडे खूप आहे, डोंट वरी. तो कधी फोडायचा, कसा फोडायचा हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. बाळासाहेब थोरातसुद्धा बसलेले आहेत आमचे. हां, तर ही आपण हे पुस्तकाची एक प्रत आम्ही सगळे जाऊन आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांना देऊ. नेमकची बोलणे हे त्यांना आम्ही त्याचं फोड करून सांगू. आणि आमचे जे नेते आहेत माननीय शरद पवार, ते नेमकची बोलणे याच्याशी कसे एकदम घट्ट, म्हणजे त्या विचाराशी पक्के असतात. मी प्रथमच पुस्तक हातात घेऊन बोलतो आहे, कारण मी अनेकदा पवार साहेबांना पाहिलं, ते जेव्हा पुस्तकाच्या कार्यक्रमाला येतात एखाद्या प्रकाशनाच्या, तेव्हा ते संपूर्णपणे पुस्तक वाचून येतात. पुस्तकावर लाल अशा त्यांच्या खुणा केलेल्या असतात, छान अशा एका कोपऱ्यात बाजूला.
आपण त्यांच्या कधी घरी गेलात, त्यांच्या कार्यालयात गेलात, तर अशी अनेक पुस्तकं त्याने वाचलेली असतात आणि ती वाचलेली आहेत. काही ठिकाणी नेत्यांकडे फक्त पुस्तकं अशी लावलेली असतात, छान दिसतात ते, आणि यांच्याकडे वाचलेली असतात, छान खुणा केलेल्या असतात, काहीतरी त्याच्यावरती एखादा कागद लावलेला असतो. पण हे पुस्तक सुधीर भोंगळे यांनी आम्हाला काल दिलं उशिरा, आणि ते काय संपूर्ण वाचता आलं नाही. पण तीसुद्धा त्यांनी व्यवस्था केली की त्यांनी त्यातली 6 किंवा 7 प्रकरणे ते आम्हाला वाचून दाखवली. त्याच्यामुळे वाचनसुद्धा झालं बरंचसं. बाळासाहेब ठाकरे आमचे शेवटी त्यांना जेव्हा वाचायला येत नव्हतं तेव्हा आम्ही त्यांना वाचून दाखवायचो, पुस्तक वृत्तपत्र वाचून दाखवायचो, आणि त्या ऐकण्यातसुद्धा एक फार चांगली मजा असते. या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे? रंगनाथ पठारे आपण एक आठवण करून दिलीत मगाशी. समाज माध्यमावर किंवा वृत्तवाहिन्यांवर मी पवारसाहेबांना खुर्ची बसायला दिली दिल्लीत, त्याच्यावरती फार काही लोकांनी टीका टिप्पण्या सुरू केल्या. पण मी पवारसाहेबांना खुर्ची का बसायला दिली हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी 61 भाषणं वाचली पाहिजेत. जे टीकाकार आहेत, जे अत्यंत विकृत पद्धतीनं त्या संपूर्ण प्रसंगावर टीका करत होते, त्यांनी हे पुस्तक, त्यांनी हा ग्रंथ हे वाचल्यावर त्यांना कळेल की माझ्यासारख्या एका सामान्य लेखकानं, पत्रकारानं, राजकीय कार्यकर्त्यांना पवारसाहेबांना खुर्ची, त्यांचा तो मान आहे, विद्वत्तेचा सुद्धा मान आहे. पण आपल्या देशामध्ये जे विकृत राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यावर सुद्धा माननीय पवारसाहेबांनी 25-30 वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढलेले आहेत. आपण जर पाहिलं असेल या भाषणाचे नुसतं तुम्ही जे टायटल दिलेले आहेत, म्हणजे शीर्षक दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आहे ना, त्यांनी तेव्हासुद्धा भाजपला देशाचे ऐक्य नकोच आहे हे त्यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं, 30 वर्षापूर्वी. 1992 साली, आम्हाला 2 वर्षापूर्वी थोडं लक्षात आलं ते. पण त्यांची दूरदृष्टी बघा, ते तेव्हापासून आम्हाला सांगतायत भाजपा देशाचे तुकडे करताय आणि संघाध्यक्ष नावात येणाऱ्यांना नागपुरात लोकांनी वाढू दिले नाही. आता नितीन गडकरी आहेत, आपले संबंध बरे आहेत जरा साहेब, राहू द्या. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेतोय हे पवार साहेबांनी साधारण 96च्या आसपास सांगितलेलं आहे. आम्हाला आता कळायला लागलं ते भाजपा देशाला किती उलट्या दिशेने नेतो आहे. मी यासाठी हे म्हणतो, विचार मांडायचाच नाही ही प्रवृत्ती झुंडशाही वाढवणारी आहे. हे भाषण आपण पूर्णपणे वाचलं पाहिजे. बागायतकर, आपण दिल्लीमध्ये असता, प्रश्न विचारणाऱ्यांची सध्या या देशामध्ये काय अवस्था आहे हे आपण पाहतो, आणि त्याचं नेमकं पवार साहेबांचे, त्यांना प्रश्न विचारलेले आवडतात, त्यांना उत्तर द्यायला आवडतं, त्यांना उत्तर शोधायला आवडतं, हे आपण पाहतो. सध्या संसदेमध्ये आम्ही जातो, आमच्या संसदेमध्ये एक सेंट्रल हॉल आहे, मध्यवर्ती सभागृह. बागायतकरांना आम्ही 2 वर्षांनी भेटतोय. काही वर्षापूर्वी आम्ही रोज भेटायचो, सतत भेटायचो, तासनतास भेटायचो. कुठे भेटायचो आम्ही सेंट्रल हॉलमध्ये भेटायचो. इथे महाराष्ट्रातले सगळे पत्रकार, महाराष्ट्रातले सगळे नेते, पवारसाहेब, हो पवारसाहेब, सगळे आम्ही बसायचो, तास 2-2 तास, 3-3 तास विचार करायचो. पण एकमेकांशी संवाद होता कामा नये. या देशातील लोकांचा विचारांचं आदान प्रदान होता कामा नये. त्याच्यामुळे संसदेचं सेंट्रल हॉल जो आहे त्याच्यामध्ये पत्रकारांना येण्यापासून निर्बंध आणले गेले. तेव्हापासून तिकडले संवाद हा पूर्णपणे तुटला. त्याच्यावर सुद्धा 1990 साली साधारण ही प्रवृत्ती काय आहे ह्याच्यावर पवारसाहेबांचं भाषण आहे. विचार मांडायचाच नाही ही प्रवृत्ती झुंडशाही वाढवणारी आहे. या सगळ्या झुंडशाहीचा आपण सध्या सामना करतो आहोत. राज्यातील नव्हे तर देशातील जनतेला हिम्मत देणारं,
महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता जपणारं, तिच्यातील कर्तबगारीला संधी देणारं, तिच्यातील कार्यक्षमतेला वळण लावणारं असे शरद पवार साहेबांचं नेतृत्व आम्ही गेले अनेक वर्षापासून आमच्या शालेय जीवनापासून पाहतो. अनेकदा आम्ही त्यांच्यावर टीकासुद्धा केली बाळासाहेब असताना नंतर. तरीही यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणारे आजही आम्ही जेव्हा यशवंतरावांचा उल्लेख करतो, म्हणजे मला ते अनेक भाषणं वाचताना असं वाटलं की यशवंतराव चव्हाण आपल्याशी बोलत आहेत. अनेक विषयात मी पाहिलं की मी काहीतरी हे यशवंतरावांचे जे ग्रंथ आहेत, जे साहित्य आहे, त्याचं प्रतिबिंब मला या प्रत्येक भाषणात अनेक विषयात मला हे जाणवलं. विशेषतः सहकारी साखर कारखान्याचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असेल, मराठी भाषेचा विषय असेल, या प्रत्येक विषयावरती यशवंतरावांनी आपली मतं ठामपणे मांडलेली आहेत. आणि त्याच पद्धतीनं त्याच विचारानं या 61 भाषणामध्ये मला प्रत्येक ठिकाणी असं वाटलं की कुठेतरी यशवंतरावसुद्धा आपल्याशी इथे कूच करतायत. यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून जेव्हा आपण पवारसाहेबांचा उल्लेख करतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ज्या प्रकारच्या भावी महाराष्ट्राचं चित्र आपल्या मनात रंगवलं होतं, त्या चित्रानुसार या राज्याला, या समाजाला, या राज्य शकटाला दिशा आणि गती देण्याचं काम गेल्या साधारण 40-45 वर्षामध्ये माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वानं केलेलं आहे. त्यात अनेकदा ते राज्यात सत्तेवरती होते, अनेकदा ते विरोधी पक्षात असतील, प्रदीर्घ काळ दिल्लीमध्ये काम करतात. पण जेव्हा जेव्हा आपण त्यांच्याशी संपर्क किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक वेळेला त्यांच्यामध्ये महाराष्ट्र, देश, समाज, माणसं याविषयी सद्भावना आणि माणुसकी दिसून आलेली आहे. या पुस्तकाच्या रूपानं आपण हे विचार आणलेले आहेत समोर. या देशामध्ये अनेक महान माणसं होऊन गेली आणि वेळोवेळी त्याने आपापले विचार प्रकट केलेले आहेत. हे पुस्तक जेव्हा मी चाळत होतो आज आणि जेव्हा आपण मला सांगितलं की अशा प्रकारचं पवारसाहेबांच्या भाषणाची टिपणं मी अनेक वर्ष माझ्याकडे जपून ठेवली आणि त्यानंतर मी ही भाषणं लिहून काढली. आम्ही सुद्धा बाळासाहेबांची भाषणं अशा प्रकारे निर्माण केली, त्याचे काही ग्रंथ निर्माण केले. बाळासाहेबांच्या 100 मुलाखती मी घेतल्या होत्या. अनेक विषयांवर त्यांनी आपले ते मत जे व्यक्त करत गेले त्याचे ग्रंथ आम्ही काढले. नव्या लोकांना, पुढल्या पिढीला आपल्या आधीच्या लोकांनी काय करून ठेवलं आहे, कोणते विचार मांडले हे समजून घेणं गरजेचं असतं. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा स्वराज्याची मोहीम सुरू केली 1895 नंतर, त्यांची टिपणं कोणी केली असतील त्यांच्या भाषणांची, तेव्हा आताच्या सारख्या सुविधा नव्हत्या, टेप करणं, रेकॉर्ड करणं, व्हिडिओ करणं. दादासाहेब खापर्डे त्यांच्याबरोबर असायचे आणि दादासाहेब खापर्ड्यांनी स्वराज्याची मोहीम या नावानं टिळकांची सगळी भाषणं त्या काळात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ही टिपणं केली होती आणि त्याचं पुस्तक नंतर प्रसिद्ध झालं, स्वराज्याची मोहीम या नावानं. आपण ते जरूर चाळलं पाहिजे ते पुस्तक. मी यासाठी म्हणतो की अशा प्रकारची टिपणंसुद्धा सुधीर फुंगाळ्यांनी ठेवली, ही निर्माण केली. मी पाहतो ना अटलजींची भाषणं आपण पाहिली आहेत, नेहरूंची भाषणंसुद्धा एकत्र केलेली आहेत, महात्मा गांधींची काही भाषणं आपण पाहतो. जगभरातल्या सगळ्या प्रमुख लोकांच्या भाषणांची संकलन आपण करत असतो आणि ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या निमकेची बोलणे ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचा विषय आहे. बरं एक लक्षात घ्या, ह्याच्यामधले अनेक विचार असे आहेत, त्या विचारामध्ये एक सुसूत्रता आहे.
साधारण पवारसाहेबांनी 25-30 वर्षापूर्वी मांडलेला जो विचार असेल तो आजही त्यांच्या विचारात फार बदल झालेला नाही. आजही त्यांचे विचार तेच आहेत. फक्त एकदा ते हळूच कुठेतरी बोललेले आहेत. भाषणात मी बघितलं, महाराष्ट्रात जेव्हा सरकार होतं शिवसेना भाजपा युतीचं, तेव्हा ते हळूच बोलले ते पंतांचं सरकार आहे म्हटले. हे पंतांचं सरकार आहे, पण ते ठाकरेंचं सरकार होतं. पण तेव्हासुद्धा त्या काळामध्ये साधारण मला त्यांचं एक भाषण त्यात पाहिलं मी, मुंबईतल्या जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका, असा प्रकारचं एक भाषण, आणि अत्यंत ठणकावून सांगितलं की आपल्या जमिनी आहेत, भूमिपुत्रांच्या जमिनी आहेत या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये, त्या व्यापाऱ्यांना विकू नका. अगदी तोच विचार 5 किंवा 6 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये BDT चाळीचं पुनर्निर्माण होत असताना त्या सर्व चाळकरांना नवीन घरं देण्याची एक प्रक्रिया सुरू असताना सुद्धा पवारसाहेबांनी नेमका तोच विचार मांडलाय की ह्या जागा, ही तुमची घरं, तुम्ही विकून बाहेर जाऊ नका, मुंबईवरचा मराठी पगडा कमी करू नका. सातत्यानं पवारसाहेबांनी मांडलेले विचार आहे आणि त्यात बदल झाला नाही. या बाबतीमध्ये सुद्धा मी एक त्यांना धन्यवाद देतो नेहमी की महाराष्ट्रात, या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये आपली मराठी माणसाची पकड, अस्मिता ही कायम ठेवण्यासाठी सातत्यानं त्यांनी हे काम केलं, विचार मांडलेले आहेत. चिन्मयीच्या प्रश्नाला सुद्धा त्याने चांगलं उत्तर दिलं. यावर सुद्धा त्यांचं भाष्य याच्यामध्ये या पुस्तकात आहे. भाषेसंदर्भात त्यांनी जे विचारात प्रकट केलेले आहेत ते आजचे नाही आहेत की मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी भाषेचा अवमान होता कामा नये, मराठी भाषेला प्राधान्य मिळाला पाहिजे, हे सातत्याने ते सांगत आहेत. सावरकरांचे विचारावर संदर्भात त्यांनी नागपूरच्या भाषणामध्ये काही विचार मांडले आहेत. पण माननीय पवारसाहेबांनी, मला असं आठवते, बारामतीमध्ये एक सावरकरांवर भाषण केलेलं आहे, वीर सावरकरांवरती. त्याची कुठेतरी जर कोणाकडे नोंद नसेल तर ते यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला मिळेल. आम्ही तर अनेकदा ऐकलेलं आहे ते सुद्धा भाषण, की या महाराष्ट्रातून निर्माण झालेल्या एका वीर सुपुत्राविषयी थोडेफार मतभेद असतानाही त्याचा सन्मान करणारं भाषण हे माननीय पवारांनी कसं केलं याची सुद्धा नोंद ही व्हायला हवी. आपले जे विरोधक असतात, आपले टीकाकार असतात, त्याची सन्मान करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्या परंपरेचे माननीय पवारसाहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, अनेक लोक, वसंतराव नाईक होते, यशवंतराव, प्रत्येकाने महाराष्ट्रामध्ये आपल्या विरोधकांचा सन्मान केलेला आहे, आदर दिलेला आहे. आणि त्याचं प्रतिबिंब या 61 भाषणांमध्ये मला दिसतं. हे भाषण हा एक विचार यात्रा आहे. हे पुस्तक आपण फार छान काढलेलं आहे. मी आता असं म्हणणार नाही की प्रत्येक ग्रंथालयात हे पुस्तक जायला पाहिजे. ग्रंथालय बंद आहे सध्या, आपल्याला माहिती असेल. आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं काम पवारसाहेबांच्या लिडरशिपखाली आम्हीच करतो आहे आणि त्या ग्रंथालयांना परत जीवदान द्यावं यासाठी आम्ही काम करतो आहे. पण प्रत्येक मराठी माणसाच्या महाराष्ट्रात हे पुस्तक जायला पाहिजे, हे आवर्जून मला सांगावं असं वाटतं. आणि पुस्तक आपण लोकांपर्यंत पोचवाल. त्या पुस्तकाचा दर्जा फार उत्तम आहे, चांगल्या पद्धतीने त्याचे संपादन केलेलं आहे. आपण या कार्यक्रमाला मला बोलवलं, काही विचार मला इथे मांडता आले. मला असं वाटलं की सौमित्र एखादी कविता जाता जाता, मी त्यांच्या कवितांचा फार फॅन आहे. आणि त्यांची जी कविता आहे, मुसळधार पाऊस, काय टकले बरोबर ना, मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा, खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का. आता आम्हाला 3 पक्षाने एकमेकाची आठवण रोज येते, म्हणून मला ती कविता. हात लांबव, आम्ही तिघांनी हात लांबच केले ते एकमेकांसाठी. हात लांबव तळ हातावर झेल पावसाचं पाणी, इवलस तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते का. बरोबर ना.
इतके सगळे साहित्यिक, कवी, लेखक यांनी पवारसाहेबांची भाषणं वाचून दाखवली. फार मोठी गोष्ट आहे. मनापासून, आत्मीयतेनं, तळमळीनं. मी सुप्रियाचा सुद्धा आभार मानतो. त्यांनी मला फोन केला. सुधीर फुंगाळे आले मगाशी आणि मला काय म्हणाले, मी काल तुम्हाला पुस्तक द्यायला आलो पण तुम्हाला निमंत्रण द्यायला विसरलो. मी बोललो हे काय असतं, मी पुस्तक तुम्हाला द्यायला आलो पण निमंत्रण द्यायला विसरलो. मी बोललो मी निमंत्रणाशिवाय यावं अशी जी काही कुटुंब आहेत त्यातलं हे पवारांचं कुटुंब आहे. आणि आम्हाला आदेश ऐकायची सवय आहे. आम्ही किती शिखरावर गेलो तरी आम्हाला आमच्या घरच्याने आदेश दिला की आम्ही तो न कुरकुरता पाळतो आणि पोचतो. ही आमची परंपरा आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे आयोजक सुप्रिया, सुधीर, आपण सगळे मी आभारी आहे. हे पुस्तक नक्कीच महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला, राजकीय अभ्यासकांना, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक या सगळ्यांसाठी संशोधनाचा एक विषय ठरेल. माननीय पवारसाहेबांचा उद्या वाढदिवस आहे. असे असंख्य वाढदिवस साजरे करण्याचा आम्हाला संधी मिळो आणि त्यांनी जे कार्य महाराष्ट्रासाठी करून ठेवले, देशासाठी करून ठेवलं आहे, त्याबद्दल महाराष्ट्र आणि देश त्यांचा सदैव ऋणी आहे.